पुण्यातील शिरूर, आंबेगाव, खेड भाग बिबट्यांचा हॉटस्पॉट बनलाय। आता बिबट्यांपासून संरक्षण कसं करावं या संदर्भात गावोगावी जनजागृती केली जाते। शिरूर तालुक्यातील चांडोह इथं ग्रामस्थांकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी शाहीर स्वप्नील गायकवाड यांनी चक्क बिबट्यावरती पोवाडा सादर केलाय। या पोवाड्यात विद्यार्थ्यांना बिबट मानव संघर्षाबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। उत्तर पुणे जिल्हा हा बिबट्याचा हॉटस्पॉट बनला असून बिबट्याचे वाढते हल्ले लक्षात घेता खरं तर गावोगावी आता जनजागृती होऊ लागलेली आहे। मी सध्या शिरूर तालुक्यातील चांडोह या ठिकाणी आलेलो आहे, ज्या ठिकाणी शाहिरांच्या मार्फत बिबट्याच्या हल्ल्यापासून कसं संरक्षण व्हावं या संदर्भातली जनजागृती केली जाते। आणि प्रत्येक गाव खेड्यातील शाळा असतील, वाडी वस्तीवरील शाळा असतील, या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना हल्ल्यापासून कसं संरक्षण करावं या संदर्भातली जनजागृती केली जात आहे। ग्रामस्थ असेल, वन विभाग असेल, यांच्याकडनं ही जनजागृती केली जाते। आपल्या सोबत बोलण्यासाठी ग्रामस्थ आहेत, काय सांगाल या ठिकाणी ग्रामस्थांकडनं जनजागृती केली जाते? खरं तर पिंपळखेड गाव आमच्यापासून 13 किलोमीटर अंतरावरती आहे। जर बघितले बिबट्याचे हल्ले तर खूप प्रमाणामध्ये वाढत चाललेले आहे। आमच्या चांडोह गावामध्ये सुद्धा अनेक वेळा बिबटे दिवसा रात्री त्या ठिकाणी दिसत आहे। शालेय विद्यार्थी खरं तर 1-2 किलोमीटर अंतरावरून शाळेमध्ये येत असतात आणि निश्चित त्यापासून बिबट्यापासून त्या विद्यार्थ्यांना भीती आहे। विद्यार्थ्यांमध्ये भीतीची वातावरण गडबड तयार झालेलं आहे आणि म्हणून यातून विद्यार्थ्यांना कुठंतरी स्वतःचं संरक्षण स्वतःच करायचंय। या ग्रामस्थांच्या माध्यमातून आम्ही आज या ठिकाणी शाहीर बोलवले आणि बिबट कधी त्या ठिकाणी मुक्त करणार, वन विभाग तर आमच्याकडे लक्ष देत नाही। वन विभाग यातून वन विभागाने आमच्याकडे लक्ष द्यावं, शासनाला जाग यावी आणि निश्चित आम्हाला विद्यार्थ्यांना असेल, शेतकऱ्यांना असेल, मोकळा श्वास घेता येईल, चांगल्या पद्धतीने जीवन जगता येईल, हाच आमचा हेतू खरं तर आहे। आमचा परिसर बिबट मुक्त करावा अशी मागणी या ठिकाणी ग्रामस्थांकडून केली जात आहे। शाहीर स्वतः या ठिकाणी पोवाड्याच्या माध्यमातून बिबट्यापासून कसं संरक्षण करावं हे दाखवत आहेत। काय सांगाल तुम्ही, या ठिकाणी पोवाड्याच्या माध्यमातून बिबट्यापासून संरक्षण कसं करावं या ठिकाणचा पोवाडा सादर करत आहेत? काय सर, या ठिकाणी मानव बिबट संघर्ष फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे। या बिबट्यापासून त्या ठिकाणी विद्यार्थी असू द्या, शिक्षक वृंद आज या ठिकाणी आहेत, कुठेतरी जनजागृती व्हावी म्हणून या ठिकाणी विद्यार्थी मित्रांसमोर, गुरुजन वर्गासमोर या ठिकाणी आम्ही हा पोवाडा सादर करीत आहोत। बिबट्याच्या हल्ल्यापासून ग्रामस्थांचं, शालेय विद्यार्थ्यांचं संरक्षण व्हावं यासाठी आता शाळेमध्ये अशा प्रकारे ग्रामस्थांकडून या ठिकाणी जनजागृती करण्याचं काम सध्या सुरू आहे। त्यामुळे यापुढच्या काळात वन विभाग या बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी काय प्रयत्न करतं आणि कशा पद्धतीने उपाययोजना करतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, शिरूर, पुणे।